तुम्ही हल्ली खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात 31 डिसेंबरची पार्टी करू नका, चकना मागवण्यात अडचण येईल, पार्टीचा रसभंग होईल. कदाचित आवर्जून न बघता तुम्हाला स्क्रोल करताना अशा आशयाच्या रील्स दिसल्या असतील. पण या विनोदी हेडलाईन्स मागे संप करणाऱ्यांची कारणे कुठेतरी विरून जातात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. स्विगी, झोमॅटो सारख्या डिलिव्हरी ॲपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप करण्याचं ठरवलंय, ज्याची मुख्य कारण ही कामामध्ये असणारा सुरक्षेचा अभाव, 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याच्या प्रेशरमुळे अपघातात झालेली वाढ. या वाढीमुळे हे 10 मिनिटांचं मॉडेल बंद करण्याची मागणी देखील कर्मचारी करतायत. या आणि अशा इतर मागण्यांसाठी IFT म्हणजेच इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स कडून हा देशव्यापी संप पुकारला गेलाय. या डिलिव्हरी बॉईजना एकतर कोणत्याही प्रकारचं फिक्स किमान वेतन नाही, जितक्या डिलिव्हरीज करणार त्या प्रमाणात एका डिलिव्हरी मागे पैसे मिळतात. त्यामुळे प्रत्येक डिलिव्हरी बॉय शक्य तितके जास्त पैसे मिळवण्यासाठी दिवसाला 12 ते 15 तास काम करून जास्तीत जास्त कमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. या जीवघेण्या कष्टांच्या प्रवासात या कामगारांना कुठलेही सुरक्षा कवच नाही. अपघात झाला तर कंपनीना मेडिकल इन्शुरन्स देते ना त्यांच्या कामाची स्थायी स्वरूपाची खात्री देते. गाडीचा मेंटेनन्स ही डिलिव्हरी बॉयला स्वतः बघावा लागतो. आपला उदरनिर्वाह करून ज्या कंपनीला हे लोक नफा मिळवून देतात, ती या नफा मिळवून देणाऱ्यांची कुठलीही नैतिक जबाबदारी घेत नाही. यासाठी कुणीच काही करू शकत नाही का? तर नाही, असं नाहीये. कर्नाटक सरकारनं गिग कामगारांसाठी म्हणजेच रूढीबद्ध भाषेत अंशकालीन कर्मचारी किंवा अस्थायी कर्मचारी किंवा आधुनिक युगात जे कर्मचारी ॲप्सच्या माध्यमातून सेवा देतात असे कर्मचारी, त्यांच्यासाठी काही काळापूर्वीच सोशल सिक्युअर अँड वेलफेअर ऍक्ट हा नवीन कायदा पास केला होता, ज्यात सेवा पुरवठादारांना म्हणजेच ॲपची मालकी असणाऱ्यांना विशिष्ट रक्कम ही त्या ॲपच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीसाठी देणं बंधनकारक आहे. त्यांना पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी करता येणार नाही. त्यांना विश्रांतीचा कालावधी देणं बंधनकारक आहे. मालकांनी जर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक वागणूक केली तर त्याकरता स्वतंत्र लवादाकडे तक्रार करता येईल. ॲप बेस्ड उद्योगात पायाला चाकं लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता कर्नाटक सरकारनं उचललेलं हे पाऊल स्तुत्य होतं. यावर इतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारांनी दखल घेत त्यात आणखीन सुधारणा करत कायदे आणणं गरजेचं होतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ॲप बेस्ड सेवा पुरवणाऱ्या म्हणजे स्विगी, झोमॅटो अशा ॲप्सच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं काही कायदे आणणं गरजेचं आहे का? सरकारनं या प्रकरणी लक्ष घातल्यावर कामगारांच्या दैनंदिन आयुष्यात आणि त्यांच्या अडचणीत सुधारणा होईल का? तुमची मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका.